मुरमुरेचे लाडू आपण नेहमीच बनवतो, पण काय मुरमुरेची बर्फी कधी ट्राय केली आहे का? जर तुमचं उत्तर नाही असेल, तर या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा. मुरमुरेची बर्फी असली तरीही मुरमुरेच्या लाडूपेक्षा प्रमाणात फार फरक आहे. ही बर्फी खायला जेवढी छान लागते, तेवढीच बनवायला देखील सोपी आहे. जराही साखरेचा वापर न करता गुळात ही बर्फी आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी अचूक मापासाठी मुरमुरे मोजून घ्यायचे आहे. मी 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. कढाई गरम झाल्यावर मुरमुरे त्यात घालून घ्यायचे. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत. मुरमुरे फक्त गरम करायचे, जास्त भाजायचे किंवा चटकू द्यायचे नाहीत. मुरमुरेची 1-2 लाई हातात घेऊन चुरून बघायची. लाई कुरकुरीत झाली आहे की नाही. लाई इझिली चुरली जात असेल तर सर्व मुरमुरे एका भांड्यात काढून घ्यायचे. थोडे थंड होऊ द्यायचे. त्यानंतर थोडे थोडे करत मुरमुरे मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत. मुरमुरे जास्त बारीक करायचे नाही, ओबडधोबड असू द्यायचे. सर्व मुरमुरे दळून घ्यायचे आहेत. आता बर्फी बनवण्यासाठी पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका कढईत 3 चमचे तूप घालून घ्यायचे आहे. बर्फी चांगली खुसखुशीत येण्यासाठी तोंडात टाकताच विरघळण्यासाठी तुपाचा वापर नक्की करायचा आहे. आपल्याला पाक करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा, त्याचा कलर बदलू नये म्हणून तूप आधीच वापरायचे आहे, पाक झाल्यानंतर नाही. मुरमुरेच्या लाडूपेक्षा बर्फीसाठी जास्त गूळ लागतो. मी 3 वाटी मुरमुरेसाठी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक करून किंवा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ मोजायला सोपं होईल. फक्त मोठे मोठे खडे वापरायचे नाहीत, नाहीतर प्रमाण चुकू शकते आणि पाक करताना मोठे खडे लवकर वितळत देखील नाहीत. पाक करताना गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत गॅस मंदच असू द्यायचा. ही प्रोसेस लवकर होते, पाण्याचा वापर केलेला नाही म्हणून. गूळ सतत हलवत राहायचा. पाक व्यवस्थित झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि पाकाचा 1-2 थेंब पाण्यात टाकून बघायचा. पाकाची गोळी बनत असेल तर पाक व्यवस्थित झालेला आहे. आता त्यात चवीसाठी बारीक केलेले वेलदोडे घालून घ्यायचे आहेत. बारीक केलेले मुरमुरे थोडे थोडे करत पाकात घालून घ्यायचे आणि एका हाताने गोल गोल फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे. पाव वाटी मनुके मी इथे ऍड केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतात. बारीक केलेले मुरमुरे चांगले मिक्स झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. त्यात बर्फीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यावर हाताने थापून घेऊ शकतात. बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. बर्फी सेट होण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आकार देत बर्फी कट करून घ्यायची आहे. अतिशय खुसखुशीत अशी ही बर्फी बनते. तोंडात टाकताच विरघळते आणि खायला देखील अतिशय छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.